अशा गोष्टींचे फोटो का घेतो जे आधीच इंटरनेटवर अवेलेबल आहे, इनफॅक्ट बेटर क्वालिटी आणि परफेक्ट अँगल मध्ये आहेत? हा प्रश्न 30च्या एका प्रोफेसरने एका AI वर्कशॉप मध्ये विचारला होता. तर गोष्ट अशी झाली की आज AI सर्व काही जनरेट करू शकतं, कविता, पेंटिंग, म्युझिक, धून, शिवाय एक जोडीदारही. मग काय, एक दिवस आपली सर्व कला, सर्व प्रतिभा, सर्व चांगल्या गोष्टी, सर्व काही इरिलिव्हंट होणार? हो, AI सोबत कम्पीट करणं अवघड तर आहे. पण मग इथे परत तोच प्रश्न, आपण अशा गोष्टींचे फोटो का घेतो जे आधीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहेत? कारण ते फक्त फोटो नसतात, त्यात आपल्या आठवणी, आपलं क्रिएशन, आपले अनुभव आणि आपला उत्साह असतो. असं होऊच शकतं ना की माणसांनी बनवलेली कला तेवढी परफेक्ट असेल, पण कलेचं औचित्य कधी परफेक्ट होणं नव्हतंच. त्या कलेचं औचित्य सार्थक होणं होतं, मानवी भावनांनी परिपूर्ण असणं होतं. एकदा AI बोर्डला विचारण्यात आलं की तुला लाज नाही वाटत की एका आर्टला बनवताना इतकी मेहनत, इतकी भावना लागते, ती तू असेच जनरेट करून देतोस? तर त्यावर त्याने उत्तर दिलं की माझ्यात लाज ही भावनाच नाही, मला ती जाणवू शकत नाही. मग मी विचार केला की अल्गोरिदमवर चालणारा एक यंत्र ज्याने ना वियोगाची पीडा बघितली, ना मिलनाची उत्कंठा, ती कविता लिहू शकत नाही. कारण मानवी भावनांचं आणि अर्थात मनुष्याचं अस्तित्व परफेक्ट होण्यात नाही तर सार्थक होण्यात आहे. आणि अर्थातच कलेचं सौंदर्य हे त्याच्या क्रिएशन मध्येच, म्हणजे निर्मितीत आणि सार्थक होण्यात आहे.